अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपुरात तब्बल 350 फूट लांबीचं शिवराज्याभिषेकाचं भव्य तैलचित्र साकारलं जात आहे। हे तैलचित्र महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवराज्याभिषेकाचे चित्र मानले जात असून या उपक्रमात शहरातील 18 पगड समाजाचा उत्स्फूर्त सहभाग आहे। कलाकृतीच्या निर्मितीसाठी केवळ चित्रकारच नव्हे तर अनेक सामान्य नागरिकांनीही पुढाकार घेतलाय। खामगाव रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी बुधवारी जालना शहर बंदचं आवाहन करण्यात आले। जालना खामगाव रेल्वे मार्गासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं प्रत्येकी 50% वाटा देण्याचं जाहीर केलेलं आहे। मात्र अजूनही या मार्गाला सुरुवात झालेली नाही, त्यामुळे रेल्वे संघर्ष समितीनं हे आवाहन केलंय। कंपन्यांनी खरेदी केलेल्या जमिनी परत मिळवण्यासाठी अलिबागमधील शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। कंपन्यांनी प्रकल्प उभारण्यासाठी मेडेखार परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी खरेदी केल्या। 50% मोबदला देऊन या जमिनी संबंधित कंपन्यांच्या नावावर देखील करण्यात आल्या, परंतु अद्याप पूर्ण मोबदला दिला जात नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। राज्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी गेल्या 22 दिवसांपासून समायोजन करण्याच्या मागणीसाठी संपावर आहेत। 1500 कर्मचारी संपावर गेल्यानं आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम झालाय। कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर रिंगण सोहळा करत आंदोलन केलंय। कांद्याला भाव मिळवण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 12 सप्टेंबरपासून 7 दिवस राज्यव्यापी फोन करो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। या आंदोलनाअंतर्गत शेतकरी दररोज आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन करून कांद्याच्या भाववाढीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। वर्ध्याच्या विजय गोपाल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आज संतप्त पालकांनी कुलूप ठोकलं। 130 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेतून 5 पैकी 4 शिक्षकांची ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अचानक बदली झाली। मात्र नवीन शिक्षकांची नियुक्ती न झाल्यानं पालकवर्ग आणि शाळा व्यवस्थापन समिती आक्रमक झाली। गोकुळ संघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ झालाय। संघाच्या संचालकांची संख्या वाढवण्याच्या ठरावाबाबत गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी पोटनियम दुरुस्तीला विरोध दर्शवला। यामुळे सभेमध्ये गोंधळ पाहायला मिळाला। गणेश विसर्जन करताना भामा नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह 4 दिवसांनी सापडलाय। स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे 2 तरुण गणेश विसर्जन करण्यासाठी भामा नदीत गेले होते। दोघेही पाण्यात बुडाल्यानं एकाचा मृत्यू झालाय तर त्याच दिवशी दुसऱ्याचा मृतदेह 4 दिवसांनी सापडलेला आहे।